रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, रात्रीच्या गडद आकाशामध्ये एक विचित्र शांतता आहे. जणू वेळ थांबलेली आहे. विश्वाच्या विशालतेतून एक अदृश्य ऊर्जा कुंभ राशीच्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे. ती ऊर्जा एकाच वेळी गूढ आणि तेजस्वी आहे. जणू एखादा नवीन अध्याय सुरू होण्याआधी विश्व तुम्हाला एक संकेत देत आहे. नोव्हेंबर तुमच्यासाठी फक्त एक महिना नाही आहे, तर तो एक आध्यात्मिक वळण आहे, एक गुप्त द्वार आहे, जिथे तुमच्या नशिबाची अनेक थरं उलगडणार आहेत. कधी हळुवारपणे तर कधी जोरदारपणे. पण या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्याला दिशा मिळणार आहे का? आणि या दिशेमागे नेमकं कोण दडलेलं आहे? तर नक्कीच शनी, तुमचा स्वामी, तुमचा कर्माधिपती, जो तुम्हाला तपासणार आहे, पण शेवटी तुम्हालाच अजिंक्य बनवणार आहे. तर यस माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आपण पाहणार आहोत की कुंभ राशीसाठी हा नोव्हेंबर महिना कोणकोणते गूढ रहस्य घेऊन आलेला आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत शेवटपर्यंत राहावं लागणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहात, तर लगेचच जा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवा. कारण जशी तुम्हाला ही माहिती लाभदायक ठरत आहे, तसंच इतरांनाही या माहितीचा लाभ होऊ दे, इतरांनाही या गोष्टींचा अनुभव येऊ दे, एवढीच माझी इच्छा आहे. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली माझा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं ह्या महिन्यामध्ये काय काय घडलेलं आहे, तुम्ही काय अनुभवलेला आहात किंवा अनुभवणार आहात, हे तुम्हाला मला सांगायचं आहे कमेंटमध्ये. नक्कीच माझ्यासोबत तुमचे जे काही अनुभव आहेत ते तुम्हाला शेअर करायचे आहेत, म्हणजे मला पण कळेल की नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या मी सांगितलेल्या आहेत त्या, की त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या अजून गोष्टी तुम्ही आस्वाद घेणार आहात. तर नक्कीच कनेक्टेड राहा, त्याच्यामुळे आपण कनेक्टेड असणार आहोत. तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. आता आपण पाहूयात की कुंभ राशीसाठी हा नोव्हेंबर महिना कोणते गूढ रहस्य घेऊन आलेला आहे. तर बघा, हा महिना तुमच्यासाठी कर्म चाचणीचा आणि गौरवाचा संगम आहे. शनी तुमचं जीवन पुन्हा एकदा शिस्तीत आणत आहे. बहुतेक शनी महाराजांना वाटत असेल की कुंभ राशीचे व्यक्ती शिस्त विसरलेले असतील, त्यामुळे पण ते असंच काहीतरी तुम्हाला शिस्तीत आणण्याचा प्रयत्न करणार आहेत, पुन्हा तुम्हाला डिसिप्लिन शिकवणार आहेत, असं काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये घडवणार आहे की त्याच्यामुळे पुन्हा तुम्ही तुमचं जे काही रुटीन आहे ते चालू ठेवणार आहात, सुरळीत ठेवणार आहात. जिथे तुम्ही केलेल्या प्रयत्नाचं फळ हळूहळू तुम्हाला मिळू लागणार आहे. 15 नोव्हेंबर नंतर नशिबाची दिशा पूर्णपणे बदलणार आहे. जे अगोदर होतं ते राहणार नाही, कम्प्लिटली ते चेंज होणार आहे. मग कोणतीही गोष्ट असू दे, ती पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होऊ शकतं किंवा निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होऊ शकतं, लक्षात ठेवा. आणि नेमकं काय घडणार आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे, मला कमेंटमध्ये शेअर करायचं आहे. जुन्या बंद दारांवर अचानक टकटक होईल, कोणीतरी दार वाजवेल आणि तुमच्या नावाशी जबाबदारी आणि प्रतिष्ठा जोडली जाणार आहे. ज्यांनी दीर्घकाळ प्रयत्न केले पण परिणाम दिसतच नव्हते, त्यांना या महिन्यामध्ये अचानक प्रकाशाचा एक किरण दिसेल. आणि हा प्रकाशच तुमच्या पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. नक्कीच तो काही ना काही क्ल्यू देत असतो, काही ना काही संकेत देत असतो. फक्त आपण सजग वृत्तीने उघड्या डोळ्याने पाहायचं असतं, उघड्या मनाने पाहायचं असतं. आपण वरवरून फक्त गोष्टींचा विचार करतो, खोलवर जाऊन कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाहीत, म्हणूनच आपण कधी कधी मागे पडतो. आता या महिन्यामध्ये आपली आर्थिक स्थिती कशी राहणार आहे, तर बघा, पहिली तर हा महिना तुमच्यासाठी पैसा म्हणजे एक चक्र आहे असं काहीतरी घडणार आहे किंवा घडवणार आहे. पहिल्या अर्ध्या महिन्यामध्ये तुम्हाला पैशाचा प्रवाह थोडासा थांबलेला दिसणार आहे, परंतु 20 नोव्हेंबर नंतर गुरुचा आशीर्वाद तुमच्याकडे वळेल आणि अडकलेले सर्व पैसे तुम्हाला वापस मिळतील. ते हळूहळू तुमच्यापर्यंत येऊन नक्कीच फिरतील. नवीन गुंतवणुकीची पण किंवा व्यवसायातील विस्ताराची पण संधी तुम्हाला मिळणार आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवाल आणि त्यामधून पण लाभ मिळेल, व्यवसायामध्ये पैसे गुंतवाल. सोबतच तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की राहूचं जे भ्रम आहे ते तुम्हाला
चुकीच्या दिशेने पण नेऊ शकतं. मग आपण वेगळ्या मार्गाने जर पैसा कमवण्याचा प्रयत्न केला की बाबा शॉर्टकट वगैरे जर आपण अवलंबण्याचा प्रयत्न केला तर कुंभ राशीवाल्यांना मी अगोदरच सांगते की कुंभ राशीचा स्वामी हा शनी आहे. तो तुम्हाला कधीही फटके देऊ शकतो, कधीही जोरात आदळू शकतो, कारण तो तुमचा स्वामी आहे. तो तुम्हाला काहीही धडा शिकवू शकतो. तर आपल्याला फक्त योग्य मार्गाने नाकाच्या सरळ चालायचं आहे, कष्ट करायचे आहेत, परिश्रम करायचे आहेत, शॉर्टकट कोणतेही वापरायचे नाही आहेत. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. राहूने जरी प्रयत्न केले तरी आपल्याला थोडंसं तिथे विचार करायचा आहे. प्रत्येक गोष्ट करताना, प्रत्येक निर्णय घेताना परिणामांचा तुम्ही विचार करा, मगच कोणतेही निर्णय घ्या. सत्य आणि संयम हेच तुमचे कवच असणार आहेत या महिन्यासाठी. आता कौटुंबिकदृष्ट्या हा महिना कसा असणार आहे तर बघा, हा भावनांचा समुद्र उफाळेल असा असणार आहे. पण त्याच लाटांमध्ये तुमचं मन स्वच्छ पण होणार आहे. ज्यांनी आतापर्यंत मनातील गोष्टी दाबून ठेवल्या होत्या त्यांना या महिन्यामध्ये सत्य सांगण्याची ताकद मिळणार आहे. एखादं जुनं नातं पुन्हा उजळू शकतं. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही मनामध्ये काही गोष्टी दडवून ठेवल्या होत्या, लपवून ठेवल्या होत्या, तुम्ही एक्सप्रेस होत नव्हतात आणि कुंभ राशीचे व्यक्ती शक्यतो एक्सप्रेस होतच नाही आहेत. तर आता हा महिना तुम्हाला तो पण एक तुमचा जे स्वरूप आहे ते इतरांना दाखवेल. तुम्ही लोकांना तुमच्या मनातील गोष्टी सांगू शकता. जुने एखादं नातं होतं ते तुमच्यापासून दूर गेलेलं होतं, ते नातं पण आता वापस येण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये वापस येईल आणि त्यामुळे तुम्हाला पण खूप आनंद होणार आहे. सोबतच नवीन व्यक्ती पण तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करू शकते. गेलेली व्यक्ती जरी नाही आली तर एखादी नवीन व्यक्ती पण तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करू शकते आणि त्यामुळे तुम्हाला पण आनंद होईल. काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. जर तुम्ही विवाह इच्छुक आहात तर नक्कीच विवाहासाठी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येईल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये प्रयत्न करत आहात, तुम्ही सिंगल आहात तर नक्कीच तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पण पडू शकतात. कमी आहे कुंभेचे लोक प्रेमात पडणे, पण हे मिरॅकल होऊ शकतं. हे आश्चर्याचा धक्का नक्कीच बसू शकतो. पण हे प्रेम बाह्य नसणार आहे, तर ते प्रेम आत्म्याचं आकर्षण असणार आहे. आणि यावेळी तुम्हाला फक्त जोडीदार नाही तर आध्यात्मिक साथीदार पण सापडू शकतो. या महिन्यामध्ये तुम्ही शोधत आहात जोडीदार, तर फक्त तुम्हाला जोडीदार नाही तर तुमचा आत्म्याचा एक सोलमेट जसं म्हणतो ना आपण, ते पण सापडण्याची शक्यता या महिन्यामध्ये खूप दाट दिसत आहे. आता विद्यार्थी वर्गाला तर हा महिना त्यांचं कर्माचं किंवा कसोटी दाखविणारा किंवा कसोटी घेणारा असा असणार आहे. शिक्षणाच्या ठिकाणी तुम्हाला इतक्या अडचणी येतील की तुम्हाला सोडो की पडो करून सोडणार आहे. म्हणजे तुम्हाला तेथून बाहेर पडायला थोडासा वेळ जाऊ शकतो. तुम्हाला अचानक अनपेक्षितरित्या तुमच्यासोबत काही गोष्टी घडतील, त्यामुळे तुम्हाला स्वतःलाही कळणार नाही, गोंधळून जाल तुम्ही. तर तिथे तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जास्त करायचं आहे. एखादी परिस्थिती आली तर त्याला तुम्ही कसं फेस करता हे तुम्हाला शिकायचं आहे. सोबतच जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसे परिणाम तर मिळणार नाही आहेत, पण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि उच्च शिक्षणासाठी जे कोणी व्यक्ती परदेशामध्ये प्रयत्न करत असतील किंवा एखाद्या मोठ्या कॉलेजेसमध्ये प्रयत्न करत असतील ॲडमिशनसाठी, तर तुम्हाला अजून 1 महिना थांबावं लागणार आहे, कारण या महिन्यामध्ये तसे योग दिसत नाही आहेत. प्रयत्न चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा. नक्कीच जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला परिणाम दिसायला लागतील. महिला वर्गासाठी मात्र हा महिना आरोग्याच्या दृष्टीने खूपच काळजी करणार आहे, कारण तुमच्या मनावर कसला तरी भार होता, तो भार अजून वाढण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला, परंतु महिन्याच्या शेवटी हा भार कमी झालेला दिसेल. मग हा महिना शरीराला नव्हे तर तुमच्या आत्म्याला आरोग्य देणारा पण आहे. विश्व तुमच्याशी बोलतंय, कधी स्वप्नांमधून तर कधी योगायोगांमधून, आणि सांगतंय की जे काही हरवलंय ते खरं तर हरवलेलं नाही, ते फक्त योग्य वेळी परत येण्यासाठीच तुमच्याकडून दूर गेलेलं आहे. तर महिन्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की तुम्ही एक सामान्य व्यक्ती नाही आहात. तुमच्यामध्ये काहीतरी अजिंक्य आहे, ज्याने अपयशातून शक्ती निर्माण केली, भ्रमातून सत्य ओळखलं आणि अंधारातून प्रकाश शोधला. तर तुमचा आत्मा समुद्रासारखा आहे, शांत दिसतो पण आतमध्ये खोल लाटांनी भरलेला आहे. विश्व म्हणत आहे, आता वेळ आहे उठण्याची, चमकण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची. तर बघा, हा कुंभ म्हणजे हा महिना कुंभ राशीला इतके वेगवेगळे वळण दाखवणार आहे. कधी चांगले तर कधी वाईट, विद्यार्थ्यांना वेगळे तर महिलांना वेगळे. तर
प्रत्येक व्यक्तीला काही वेगवेगळे असे परिणाम देणारा हा महिना असणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये वेगळेच परिणाम घडवून आणणार आहे. तुम्हाला याच्यातली कोणती गोष्ट क्लिक झाली किंवा कोणती गोष्ट तुमच्यासोबत घडली हे मला तुम्हाला नक्की सांगायचं आहे. मला कमेंटमध्ये शेअर करा आणि तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.